आज आपण घटक 3 अपूर्णांक याच्यातला उपघटक आहे 15वा सममूल्य अपूर्णांक। याच्या आधी आपण काल काय पाहिलं होतं? अपूर्णांक, अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार कसा केला जातो। आज आपल्याला सममूल्य अपूर्णांक पाहायचा आहे। सममूल्य अपूर्णांकाची व्याख्या काय आहे बघा, दोन किंवा त्यापेक्षा जास्त, एक नाही, 2, 3, 4, 5, 6 अशी कितीही अपूर्णांक तुम्हाला दिले तर त्या अपूर्णांकाची किंमत जर समान येत असेल, काय होत असेल, समान येत असेल, तर त्या सर्व अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात। त्यांना ठेवायचं काय सांगितलं, दोन किंवा त्यापेक्षा अधिक अपूर्णांकांची किंमत समान येत असेल तर त्या सर्व अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात। उदाहरणार्थ 1/2, 2/4। आता 2/4 2 ने 4 ला भागलं तर उत्तर किती येणार? 1/2 येणार। नंतर 3/6, 3 ने 6 ला भागलं तर उत्तर किती येणार? 1/2 येणार। नंतर 4/8, 4 ने 8 ला भागलं तर उत्तर किती येणार? 1/2 येणार। नंतर 15/30, 15 ने 30 ला भागलं तर उत्तर किती येणार? 1/2 येणार। म्हणजे सगळ्यांचं उत्तर 1/2 येणार आणि म्हणून या सगळ्या अपूर्णांकाला आपण काय म्हणणार? सममूल्य अपूर्णांक म्हणणार। आता दुसरं एखादं एक्झाम्पल घेतलं तर 45/90। हा 1/2 आणि 45/90 हे सममूल्य अपूर्णांक होतील का? होतील। 45 च्या दुप्पट 90 आहे, म्हणजे 45 ला पण भागलं आणि 90 ला पण भागलं तर उत्तर किती येतं? 1/2 येतं। आता दुसरा नियम बघा, कोणत्याही अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला, काय सांगितलंय? कोणत्याही अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला एकाच शून्येतर संख्येने, शून्येतर म्हणजे शून्य नसणाऱ्या संख्येने, शून्य सोडून इतर संख्येनं काय करायचंय? गुणले अथवा भागले असता मूळ अपूर्णांकाशी सममूल्य अपूर्णांक मिळतो। बघा, कोणत्याही संख्येनं मूळ अपूर्णांकाला काय केलं? गुणलं अथवा भागलं तर अपूर्णांक काय मिळतो? सममूल्य अपूर्णांक मिळतो। उदाहरणार्थ 1/2। आता ह्या 1/2 ला अंशाला आणि छेदाला मी 3 ने गुणलंय। अंशाला 3 ने गुणलं 3 1 3 आणि छेदाला 3 ने गुणलं 3 2 6, 3/6। याचा अर्थ काय झाला? 1/2 आणि 3/6 हे दोन्ही सुद्धा सममूल्य अपूर्णांक झाले। हे ध्यानात ठेवायचं। नंतर 2/3, 2 ला 2 ने गुणलं, 3 ला 2 ने गुणलं, 4/6। 4/6 म्हणजे उत्तर किती येणार? 2/3। याचा अर्थ काय झाला? 2/3 आणि 4/6 हे दोन्ही सुद्धा काय झाले? सममूल्य अपूर्णांक झाले। नंतर हे बघा 4/8। आता भागलंय आपण, 4/8 ला काय केलं? 4 ने भागलं तर उत्तर किती आलं? 1। 8 ला कितीने भागलं? 4 ने भागलं तर उत्तर किती आलं? 2। याचाच अर्थ काय झाला? 4/8 आणि 1/2 हे काय झाले? सममूल्य अपूर्णांक झाले। सममूल्य अपूर्णांक झाले। या डेफिनेशनला आणि ह्या दिलेल्या उदाहरणाच्या आधारे आपल्याला सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय हे या ठिकाणी काय झालं? कळलं। ओके, गॅली बघा, सममूल्य अपूर्णांक याच्यावर आपण उदाहरण पाहणार आहोत। 4/6
या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक शोधायचा आहे आपल्याला. काय शोधायचं आहे? सममूल्य अपूर्णांक शोधायचा आहे. मग कसा शोधायचा? पर्यायातून जायचंय. आधी हे बघा 4/6 आहे का नाही, मी त्याचं इकडे उत्तर काढून दाखवतो. 4/6 किती उत्तर असायला पाहिजे? म्हणजे या 4 ला काय करावं लागेल तुम्हाला? 2 ने भागावं लागेल. आणि इकडं या 6 ला पण किती भागावं लागेल? 2 ने भागावं लागेल. बरोबर का? उत्तर किती आलं? 2 ने याला भागलं, 2 2 4 आणि 2 3 6. मग 2/3 कुठं दिसतोय रे? कोणत्या पर्यायात दिसतोय? सी. मग याचं उत्तर किती आलं? सी. कळलं का? पुढे या. 3/11चा सममूल्य अपूर्णांक कोणता? तो शोधायचा आहे. पर्यायातून जायचंय. इथं बघा 6/11 आहे. हा होईल का? हा होणार नाही. म्हणजे याच्यावर काढ. याच्यानंतर बघा दुसरा. आता हा 0 कॅन्सल झाले. म्हणजे उत्तर किती आलं रे? हे बघा 6/22. मग आता 6 ला कोणी भागावं लागेल आपल्याला? 3 न भागून बघू. 2 न. आणि इकडं 22 ला 2 न. बघा 2 2 आता इथं किती झालं? 2 न 6 ला भागलं 3 आणि 2 न याला भागलं 11. 3/11 आलं का? म्हणजे पर्याय कुठला असणार? बी. कळलं? आता बघा तिसरा प्रश्न आहे. 29/8 हा अपूर्णांक पुढील पैकी कोणत्या अपूर्णांकाच्या सममूल्य अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही. हा प्रश्न इथं हे वाक्य एवढा शब्द महत्वाचा आहे. नाही विचारलंय. तुम्हाला डायरेक्ट लगेच दिसतील. हे बघा इथं तुम्ही काय करणार? हा 0 कॅन्सल करणार. 29/8 आला म्हणजे याचा सममूल्य आहे. लगेच पर्याय लिहून टाकणार. चुकलं. कळलं? नाही विचारलाय शब्द म्हणजे हा आणि हा सममूल्य अपूर्णांक आहे. त्याच्यानंतर बघा आपण कुठला घ्यायचा आहे? आता हे पहिला घेऊ. हे सोडून बघू किती होतील? 8 8 गुणिले 3 अधिक 5 भागिले किती? 8. 8 24 अधिक 5 छेद किती? 8. 24 आणि 5 29/8 म्हणजे हा सुद्धा सममूल्य अपूर्णांक आहे. मग याच्याकडे या. 58 ला कितीने भागल्यानंतर 29 येतील? 29 दुनी 58 म्हणजे 58 भागिले 2 आणि इथं 16 भागिले 2. 2 न 58 ला भागितलं 29. 2 ने 16 ला भागला 8 म्हणजे हा सुद्धा सममूल्य. मग राहिलाच कोणता? तिसरा. डायरेक्ट उत्तर देऊन टाकायचं. म्हणजे तिसरा हा सममूल्य अपूर्णांक नाही. हे सममूल्य अपूर्णांक आहेत. चौथ्याकडे या. चौथा प्रश्न आपल्याला काय करायचा आहे? पाहायचा आहे. आता ह्यांची आपल्याला काय करायची? बेरीज करायची आणि किती ते उत्तर सांगायचे. मग हे सममूल्य अपूर्णांक आहेत का? नाहीये. मग आपण इथं 2018 इथं 1009 इथं 1009 याचा छेद समान करून घेऊ. मग कसं करणार बघा? 312 गुणिले 2 भागिले 1009 गुणिले 2 प्लस 706 भागिले 2018 प्लस 344 गुणिले 2 भागिले 1009 बरोबर. यांनी गुणलं 312 ला 2 ने गुणलं तर उत्तर किती आलं? 624. याने याला गुणलं 2018 प्लस 706 भागिले 2018 प्लस याने याला गुणा 42 आणि 6 भागिले किती? याला पण 2 न गुणावं लागल 2018. यांची बेरीज हे 2018 समान आहे छेद. मग 624 706 आणि 788 या सगळ्यांची बेरीज केली 2018 भागिले 2018 हे तुमचं काय असेल उत्तर.
बघा 5चं उदाहरण आहे 3 गुणुले 5/8 गुणुले 7 या गुणाकाराशी सममूल्य असणारा अपूर्णांक काय करायचंय शोधायचा आहे. मग काय करावं लागेल लक्ष द्या. सममूल्य अपूर्णांक शोधायचा आहे आपल्याला. कुठला अपूर्णांक शोधायचा आहे सममूल्य. आधी ह्यांचा कार्यक्रम करून आपण बघा यात काय दिलंय ते बघू. 3/5 8 गुणुले 7 5 त्रिक किती 15 आणि 8 7 किती 56. म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे 15/56. बघा पहिला पर्याय 45/56 आहे म्हणजे हे चुकलं. इकडं 15/112 आहे हे पण चुकलं. इथं 3/8 आहे याला कितीने गुणले येतील 5 ने गुणून बघू याला 5 5 5 त्रिक 15 आणि 8 पंचे 40 हे पण चुकलं. राहिलं कोण डायरेक्ट लिहून टाकायचं सी बरे त्याला काय चुकत बसायचं. कळलं का बोला इकडं या 5/12 आता 5 ला किती न गुणल्यावर 40 होतात 8 न गुणल्यावर होतात. मग जसं अंशाला गुणतोय त्याच संख्येत तसं कोणी गुणायचं छेदाला त्याच संख्येनं 12 गुणुले किती 8 8 पंचे किती झाले 40 आणि 12 8 किती 96 झालं. कळलं. आता बघा 5/8 अधिक 3/16 यांची आधी बेरीज करून घेऊ ना आपण. 5/8 अधिक 3/16 मग आता काय करावं लागेल सांगा मला. या पहिल्या अपूर्णांकाला कोणीतरी गुणावं लागेल. इथं किती आहेत 8 आहेत छेदस्थानी इथं 16 आहेत म्हणजे याला किती न गुणले 16 होतील 2 न. मग बघा मग 5 गुणुले 2 भागिले 8 गुणुले 2 प्लस 3/16 मग काय होईल 5 दुने 10 16 इकडे 3/16 कुठं दिसतंय आहे का कुठं आहे का बघा 10/16 आणि 3/16 असा पर्याय यायला पाहिजे. कुठल्यात येऊ शकतो 1 नंबरचा पर्याय देऊ शकतो का नाही. मग हे झालं असा पाहिजे का नाही आपल्याला. मी तुम्हाला 1 नंबरचा पर्याय घेऊन दाखवतो. 10/16 अधिक 6 किती आहे 32 म्हणजे 10/16 अधिक इथं किती करता येईल आता या 6 ला कितीने भागायचं 2 न आणि 32 ला कितीने भागायचं 2 न म्हणजे 10/16 अधिक 3/16 आले. हे दोन्ही सेम म्हणजे पर्याय कुठला बाकीचा पर्याय करायचा नाही. कळलं घ्या.